नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. गुरुचरित्र वाचण्यापूर्वी कोणकोणते नियम लक्षात ठेवावे, त्याच्या अगोदर काय तयारी करावी, संपूर्ण पूजाविधी, कोणता मंत्र म्हणावा, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजेच 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असलेले हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणपूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाची हार, तुळशी, सुगंधी उत्पत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटी ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्व शीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. गुरुचरित्र करण्यासाठी खालील नियम पाळावेत. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतोवर शनिवारी व सांगता शक्यतोवर शुक्रवारी करावे, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांचे घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच ह्या काळात चामड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9 वाचावा. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29. चौथा दिवस अध्याय 30 ते 35. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38. सहावा दिवस अध्याय 39 ते 43. सातवा दिवस अध्याय 44 ते 53. असे तुम्हाला 7 दिवसाचे पारायण हे करायचे आहे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे 1 पारायण या पद्धतीने करावायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावायच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी
10 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. हे सर्व भक्तांना माहिती असावे. श्री गुरुचरित्र 3 दिवसी वाचू नये. एक दिवशी पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारचे शापितांना, असाध्य आजार झालेल्या, मृत्यूदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभफल प्राप्ती देते असे सांगण्यात येते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.